कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान 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 ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया
तुळसी हार गळा गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा गळा कास पितांबर औड निरंतर हेचे ध्यान औड निरंतर हेचे ध्यान औड निरंतर हेचे ध्यान औड निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा गळा कास पितांबर तुळसी हार गळा गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा गळा कास पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजिता कंठी कौस्तुभमणी विराजिता कंठी कौस्तुभामणी विराजिता कंठी कौस्तुभामणी विराजिता तुळसी हार गळा गळा कास पितांबर तुळसी हार गळा गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा गळा कास पितांबर औड निरंतर हेचे ध्यान औड निरंतर हेचे ध्यान औड निरंतर हेचे ध्यान हे औड निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा गळा कास पितांबर तुळसी हार गळा गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा गळा कास पितांबर
तुका म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर 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 पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा माईकवर हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम रूप पाहता लोचनी रूप
पाहता लोचनी बोला रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार एक होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर
आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर तुका मने हरती दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष तुका मने हरती दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष तुका मने हरती दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष कामने हरती दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार कृष्णाचा अवतार हे होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संस्कार कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला जन्मला कृष्ण गोकुळी 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 जन्मला
चळका सुटला दुष्टा चळका सुटला हो दृष्टा चळका सुटला दृष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार अवतार होता कृष्णाचा अवतार दृष्टा चळका सुटला दुष्टा चळका सुटला हो दुष्टा चळका सुटला दुष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर हे आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार अवतार होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरो घर आनंदे करती घरो घर हो आनंदे करती घरो घर आनंदे करती घरो घर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार विठ्ठल विठ्ठल हे नाचत नाचत विठ्ठल 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 बोला कुंडली विठ्ठल
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संत सावता महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. विठ्ठल 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 बोला कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचते होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची या संताची या 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 त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 या वारकरी ए मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दिक् प्रदेशं विदीन्द्रादिते वै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ॐ ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा ॐ 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 नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर विठ्ठल विठ्ठल विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय सुंदर असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्री कृष्णाच्या जन्माचे वर्णन करतात. भगवान श्री कृष्ण जन्माला आल्यानंतर भगवंतांनी काय केलं ते महाराज तुकाराम महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. तर दोंदे गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेलं कीर्तन म्हणजे गोकुळ अष्टमी निमित्त आयोजित केलेले कीर्तन आणि त्या कीर्तनाची सेवा ही आज माझ्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे मी सर्व दोंदे ग्रामस्थांचे आभार मानतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंग अतिशय सुंदर सोपा अभंग आहे आणि तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि गोकुळ अष्टमी आणि याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे असा तर आपल्या
कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती विश्वमाऊली माऊली ज्ञानोबा यांचा 750वा जन्मोत्सव आणि त्याच्यामध्ये अजून एक दुग्ध सरकार योग म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे. म्हणजे अशा तिन्ही गोष्टी आज एकाच दिवशी आले, याला योगायोगच म्हणावं लागेल. आता 15 ऑगस्ट निमित्त थोडं सांगायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्य हे दोनदा भेटलं. पहिल्यांदा भेटलं ते मुघलांपासून छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि धर्मवीर संभाजी महाराजांमुळे. आणि दुसऱ्यांदा स्वातंत्र्य भेटलं ते म्हणजे आपल्याला आपले शूरवीर राजगुरू भगतसिंग, सुखदेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, सर्वांमुळे भेटलं. 150 वर्ष महाराज इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं. किती? 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. आता राज्य करत असताना त्यांनी त्यांचा केक आपल्या देशामध्ये आणून प्रसिद्ध केला, परंतु आपला पेढा त्यांच्या देशामध्ये येऊन प्रसिद्ध नाही केला. त्यांनी 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं. त्यांची इंग्रजी भाषा आता आपल्या भारतामध्ये बोलली जाते, परंतु आपली मराठी भाषा त्यांच्या इकडे बोलली जात नाही. आता मराठी भाषेला सुद्धा इंग्रजी भाषेच्या कुबड्या घ्याव्या लागतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर माझी सायकल पंक्चर आहे आणि त्या सायकलचं पंक्चर काढून द्या. आता याच्यामध्ये बरेच शब्द झाले, सायकल, पंक्चर, टायर असे शब्द सगळे इंग्रजी शब्द झाले. मराठी शब्द बोलायचं झालं तर असं होतं आहे, सायकल म्हणजे स्वयंदुचाकी वाहन आणि त्याला असलेली वायुनलिका, आणि वायुनलिका छिद्रांकित झालेली आहे आणि त्या छिद्रांकित झालेल्या जागी ठिगळं लावून द्या. विठ्ठल 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 एकदम शुद्ध मराठीत बोलत असा त्याचा अर्थ होतो. मराठीचा बोलू कौतुके परी अमृता हुनी पैजाजी, याचा अर्थ असा आहे की माझी मराठी एवढी सोपी आहे, माझी मराठी एवढी गोड आहे महाराज की अमृतालाही लाजवेल. एवढी मराठी गोड आहे, तरी पण आपल्याला मराठी बोलायला लाज वाटते. प्रत्येक ठिकाणी जरी गेलं तरी काही ना काही शब्द इंग्रजी बोलतातच. कशाला, काय गरज आहे? मराठी बोलायला लाज वाटते. ती लाज नाही वाटली पाहिजे आपल्याला. आपण मराठी माणसं आहोत, महाराष्ट्रात राहणारे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला ही मराठी भाषा लाभली आहे, म्हणून आपण मराठीतच बोललं पाहिजे. कितीही काही होऊ द्या, कितीही गरज असू दे तरी आपण मराठीतच बोललं पाहिजे. विठ्ठल 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 आता माऊली ज्ञानोबाबद्दल सांगायचं झालं तर कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती विश्व माऊली साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे असलेले आपले संतोषी श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. आता माऊली कोणाचा अवतार होते? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार असलेले आपले असे माऊली ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबारांनी काय केलं तर ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिल्याचं कारण काय? कारण भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जी कुरुक्षेत्रावरती गीता सांगितली आणि ती गीता सांगत असताना ती गीता संस्कृतामध्ये सांगितली. तर आता आपल्या भारतातील माणसांना मराठी नीट बोलता येत नाही तर संस्कृत कधी कळणार? मराठी भाषा वाटते तितकी सोपी पण नाही आणि वाटते तितकी अवघड पण नाही. संस्कृत कळत नाही म्हणून मराठी कशी कळणार? म्हणून भगवान श्री विष्णूने अवतार घ्यायचं ठरवलं आणि महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये अवतार घेतला. आणि अवतार घेऊन जे ज्ञानेश्वरी लिहिली ती मराठी माणसासाठी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी, प्रगट केली ब्रह्मानंद लहरी, प्रगट केली ब्रह्मानंद लहरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी, प्रगट केली ब्रह्मानंद लहरी, प्रगट केली ब्रह्मानंद लहरी. अशा प्रकारे महाराज ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीमध्ये बरंच काही खूप काय सांगून गेले, ते आपल्या आता लक्षात नाही, ते आपल्याला आत्ता कळतंय. विजेचा शोध किती वर्षापूर्वी लागला? किती? एवढं कसं काय? 150 वर्षापूर्वी एका इंग्रजांनी शोध लागला असं आपल्याला माहिती.
परंतु महाराज 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये महाराज ज्ञानोबारांनी सांगितलंय, उदकाचे न्याविसे लखलखीत प्रगटले तेज दिसे, ते विजू माझे काय असे शेलील काही. अहो, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्माण होते, परंतु त्या वीज झालेल्या निर्माणामध्ये पाणी दिसतं का नाही हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी सांगितलं. ते आपल्याला आता 150 वर्षात कळलं, तरी म्हणतात की माऊली ज्ञानोबारांनी कधी पुढं काय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आता कलियुगामध्ये गरज होती म्हणून भगवान श्री विष्णूने अवतार घेतला. त्रेतायुगामध्ये गरज होती म्हणून भगवान राम म्हणून अवतार घेतला. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. परंतु या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की भगवंताला बोलवावं का लागतं. त्या ठिकाणी असं आहे की एक म्हणजे सर्वसामान्य माणूस, आणि दुसरे म्हणजे संत, आणि तिसरे म्हणजे भगवंत. सर्वसामान्य माणूस हा असा आहे की ज्याला यावंच लागतं, आणि दुसरे म्हणजे संत. संत हे असे आहेत की त्यांना स्वइच्छेनं येता येतं, त्यांना कुणी आणावंही लागत नाही, ते कोणी सांगण्यावरूनही येत नाही. आणि भगवंत असे आहेत की भगवंताला आणावं लागतं, भगवंताला आणावं लागतात. या ठिकाणी पण असे दोन प्रश्न निर्माण होतात की भगवंत का आणि केव्हा येतात. तर भगवंत का जन्माला येतात ते महाराज एपा अभंगामध्ये सांगतात. धर्मरक्षावया धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षकाला अवतार घेसी, धर्मरक्षकाला अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षकाला अवतार घेसी, धर्मरक्षकाला अवतार घेसी. आपुल्या पाळीचे भक्तजना, आपुल्या पाळीचे भक्तजना, अंबरीची साठी जन्म सोशियेले, अंबरीची साठी जन्म सोशियेले, अंबरुषासाठी जन्म सोसिये, अंबरुषासाठी जन्म सोसिये. धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्ताचं संरक्षण करण्यासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. आता हिरण्यकश्यपू त्याने त्याच्या मुलाला इतका त्रास दिला होता. त्याचा मुलगा म्हणजे आपला भक्त प्रल्हाद. तो नुसता भगवंताचं नामचिंतन करायचा, 24 तास भगवंताचं नामचिंतन करायचं. आपल्या आईच्या उदरामध्ये असताना तेव्हापासून तो भगवंताचं नामचिंतन करत होता. आता नामचिंतन करत असताना तो दुष्ट त्याला आवडत नव्हतं की भक्त प्रल्हादाने भगवंताचं नामचिंतन केलं, म्हणून तो सांगायचा की भगवंताचं नाव घेऊ नकोस. पण तरी काही ऐकाना भक्त प्रल्हाद, तरी काही ऐकाना. मग भक्त प्रल्हादाला कडेलोट केली, हत्तीच्या पायाखाली तुडवले वगैरे वगैरे खूप काही केले. त्यावेळेस मग भक्त प्रल्हादाने भगवंताचा धावा केला होता, आणि मग त्यावेळेस भगवंताला प्रगट व्हावंच लागलं, भगवंताला अवतार घ्यावाच लागला. त्यावेळेस भगवंताला नरसिंह अवतार धारण केला भगवंताने. मग आता भगवंताने अवतार धारण केला. आता द्वापार युगामध्ये भगवंत अवतार धारण करतात. द्वापार युगामध्ये तर भगवंत अवतार धारण करतात, पण केव्हा धारण करणार. पापे झा भक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. ज्या वेळेस धरती मातेला पृथ्वी तलावरती ओझं झालं, सोसविना भार मज आता, त्यावेळेस पृथ्वी गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगू लागले की सोसविना भार मज आता मला काही भार सोचवत नाही. ब्राह्मणांचे पूजापाठ सर्व बंद पडलेले आहे, भक्तांना सर्व राक्षस दृष्ट लोक त्रास देत आहे, म्हणून आता तुम्हाला अवतार घ्यायलाच लागेल. त्यावेळेस ब्रह्मदेवानी विष्णुदेव सर्वजण एकत्रित येऊन त्यांनी ठरवलं की आता अवतार घ्यायचं आहे. त्यावेळेस विष्णुदेवानी शेषनागाला सांगितलं की तुम्ही अवतार घ्या, तुम्ही 7व्यानं अवतार घ्या. आता खाली असं चालू होतं
की खाली कंसाने त्याची बहीण देवकी ही वसुदेवाला दिली होती. आता त्या दोघांचा विवाह पार पडला त्यावेळेस एकदा आकाशवाणी झाली होती की आकाशाची वाणी सांगे सकळांशी. ती आकाशवाणी सर्व नागरिकांसाठी झाली होती. आकाशाची वाणी सांगे सकळांसी, आकाशाची वाणी सांगे सकळांसी, आकाशाची वाणी सांगे सकळांसी, आकाशाची वाणी सांगे सकळांसी. तळमळ मानसी करू नका, रसे करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान. रक्षिल ब्राह्मण गाई भक्त, रक्षिल ब्राह्मण गाई भक्त, रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. काय आकाशवाणी झाली महाराज की मी आता अवतार घेणार आहे, तुम्हाला सर्वांना रक्षण करण्यासाठी मी आता अवतार घेणार आहे. तेव्हा त्यानंतर ज्यावेळेस लग्नाची वरात गाजत वाजत घरापर्यंत आली त्यावेळेस स्पेशल कंसासाठी महाराज अशी आकाशवाणी झाली की आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली कंसासाठी की कंसा तू ज्या बहिणीचं एवढं थाटामाटात लग्न लावून देतोय ना, तिच्याच उदरातून जन्माला येणारा 8वा पुत्र हा तुझा काळ बनणार आहे, तो तुला मारणार आहे. ज्यावेळेस असं कंसाला कळालं की घेऊन या खडक मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खडक मारावया धावला, दगड घेऊन मारत त्याच्या बहिणीला मारण्यासाठी धावला. त्यावेळेस वसुदेवाने हात धरला आणि सांगितला कंसा स्त्री हत्येचं पाप अंगावर घेतो, किती मोठं पाप आहे तुला माहिती आहे ना, ते स्त्री हत्या करू नको. जर असं केलं चालेल का की जर ते 8वा पुत्र तुझा काळ आहे ना तर तोच पुत्र जर तुला मारण्यासाठी दिला तर जमणार नाही का. त्यावेळेस कंस मारला की बहीणही जिवंती राहते आणि पोयरी मरते, म्हणून दोघांनाही कारागृहात टाकलं. पहिला जन्माला आला तोही मारला, दुसरा जन्माला आला तोही मारला, तिसरा जन्माला आला तोही मारला, चौथा 5वा 6वा सर्वचे सर्व मारले. ज्याचं काही अर्थ असेल ते गर्गपुरामध्ये आहे, वाचून काढा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता 7वा गर्भ. त्यावेळेस भगवंताने सांगितलं शेषनागाला की आता 7वा म्हणून तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेस शेषनाग अवतार घेणार त्यावेळेस गर्भपात केला आणि आतल्या आतच वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या गर्भामध्ये नेऊन सोडलं. आणि आता 8व्यानं भगवान अवतरित होणार. काय तेच झालं होतं महाराज देवकी मातेचं. आता 8व्यानं भगवंत अवतरित होणार. आता कंसालाही खात्री नव्हती की 8वा जन्माला येणार आहे की 7वा जन्माला येणार आहे, कारण 7वाचा तर गर्भपात झाला होता. त्यावेळेस आता 8व्यानं भगवान अवतरित होणार. सर्व बंदोबस्त कडक होता महाराज, सर्व बंदोबस्त कडक होणार की तेवढ्याच भगवंताचा अवतार झाला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. ते भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. असं महाराज मोठं वय 5-6 वर्षाचे महाराज भगवान पर्वतात बोलायचं होतं देवकी मातेसोबत, म्हणून जन्माला आले. जन्माला आल्यानंतर बोलायला लागले की आता मी जन्माला आल्यानंतर मग आता मला काय करायचं की तुम्हाला मला या ठिकाणी ठेवून जमणार नाही. त्यावेळेस वसुदेवाने देवकी मातेने कडकडून मिठी मारली भगवंताला. त्यावेळेस भगवंत म्हणू लागले सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजिटी जलेल कळेल, कंसासी माझ्या बाळासी मारेल. त्यावेळेस मग देवकी माता म्हणाले. त्यावेळेस मग वसुदेव म्हणाला की तू म्हणतोय ते सर्व ठीक आहे, पण तुला न्यायचं कुठं. त्यावेळेस भगवान म्हणाले की मला घेऊन जा. कुठे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मज
नंदाच्या घराला मज ने गोकुळाला, माया उपजले ते ठेवी आणि मज येते. पण वसुदेव म्हणले की ते सर्व ठीक आहे, परंतु आमच्या हातापायाला बेड्या आहे, त्याचं काय करायचं? त्यावेळेस भगवंत म्हणले तुम्ही उचला तर खरं बाबा. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती. भगवंताला उचलून घेतलेलं आहे, सर्व द्वारपालही जागे झालेले आहे, सर्व गवाडही उघडलेले आहे. त्यावेळेस भगवंताला घेऊन वसुदेव चालत चालत यमुनेच्या तीराला आले. तर महाराज यमुनेला असा पूर चालला होता, त्या अवस्थेत घुसले. गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, पोटापर्यंत, गळ्यापर्यंत पाणी आलं. आता गळ्यापर्यंत पाणी आलं, त्यावेळेस मग आता काय करायचं? मग त्यावेळेस भगवंत म्हणले जर याच्या पाणी, जर बाबांच्या तोंडामध्ये पाणी गेलं तर बाबा जातील. त्याच्यामुळं भगवंताने हळूच आपला डावा पाय बाहेर काढला आणि अंगठा त्या पाण्याला स्पर्श केला. की पाण्याला स्पर्श केला, महाराज यमुना दुभंगली, पुरं चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट. त्यावेळेस महाराज भगवंतानी ज्यावेळेस त्याला पाय लावला, त्यावेळेस महाराज विठ्ठल 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 पाय लावला आणि यमुना दुभंगली. सरळ वाट दिलेली आहे महाराज वसुदेवाला जायला. वसुदेव गेले, माया तिथे जन्मलेली होती, तिला घेतलं, भगवंताला तिथे ठेवलं आणि परत निघून आले. आणि परत आल्यानंतर दरवाजेही सर्व बंद झाले, द्वारपालही जागे झाले आणि कळलं की 8वा जन्माला आला. कंसापर्यंत बातमी गेली. बातमी गेल्यानंतर कंस आला, पाहिलं नाही, काही नाही, उचललं आणि गर 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 फिरून आपटणार तेवढ्यात काडकन वीज वाजल्यावानी महाराज माया निघून गेली आणि सांगितले की तुझं लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझं लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. हे तुझं लागी वधी उपजला, उपजला मज आधी, उपजला, उपजला मज आधी, उपजला, उपजला मज आधी. तुझं लागी उपजला, उपजला मज आधी, उपजला, उपजला मज आधी, उपजला, उपजला मज आधी. तुझं लागी वधी उपजला मध्ये. अरे कंसा, तू काय मला मारणार? तुला मारणार तर आधीच माझ्या मागे जन्माला आलेले. त्यावेळेस कंसाची अवस्था कशी झाली ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कृष्ण गोकुळी जन्मला, हो कृष्ण गोकुळी जन्मला, हो कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला.
कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला. महाराज त्याला चळकाप सुटला, तो घाबरू लागला. कारण भगवंतामध्येच एवढी ताकद आहे, भगवंताच्या नामामध्येच एवढी ताकद आहे की महाराज काय सांगावं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता भगवंताचा अवतार झाला, भगवंत जन्माला आले. आता भगवंत जन्माला आल्यानंतर भगवंत यमुनेमध्ये, भगवंत गोकुळामध्ये होते. गोकुळामध्ये असताना आता भगवंताला पाहण्यासाठी रांगा लागल्या घराच्या बाहेर. त्यावेळेस प्रथम गवळणीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर बाहेरून सांगू लागली, ऐकलं का आपले भगवंत कसे दिसत आहेत. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हा तेने वेदियल, तेने वेदियल, तेने वेदियल मन, तेने वेदियल, तेने वेदियल, तेने वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल, तेने वेदियल, तेने वेदियल मन, तेने वेदियल, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. काय सगुण रूप असं महाराज माझ्या भगवंताचं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदी येले मन, डायरेक्ट मनच वेधून घेतलं महाराज. एवढं सुंदर, एवढं गोजीरवाणं रूप होतं महाराज भगवंताचं. आता भगवंताचा अवतार झाला, भगवंताचा जन्म झाला, परंतु त्या दुष्टांना ज्यांचं पाप आहे, ज्यांचा लिस्टमध्ये नाव आहे, जे जाणारे त्यांना भीती वाटू लागली, परंतु भक्तांना आनंद झालाय ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद आनंद करती घरोघर. घरोघर.
होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघरी आनंद साजरा होऊ राहिला आहे. आता परंतु ज्यांना पाप केलं, ज्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं नाही, भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे ना की काय सांगावं. आता वाल्या नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले माझे कंठे राहो भले माझे कंठे राहो भले कपी कुळ उद्धरिले कपी कुळ उद्धरिले कपी कुळ उद्धरिले कपी कुळ उद्धरिले मुक्त केलेले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा हे मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले 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 माझे कंठी राहो भले कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले फुल उतरिले मुक्त केले राक्षसा राक्षसा नाम चांगले चांगले. महाराज एवढं भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. तो वाल्या कोळी महाराज, त्या वाल्या कोळीचं एवढं पाप महाराज तो काय करायचा, एक माणूस मारायचा आणि एक खडा रांजणामध्ये टाकायचा, एक माणूस मारायचा आणि एक खडा रांजणामध्ये टाकायचा. त्या काळची रांजणं महाराज एवढी मोठी आणि अशी त्याची 7 रांजणं भरली होती. तो विचार करा महाराज त्याने किती माणसं मारली असेल. आता त्याचा पापाचा गडा भरला. मग त्यावेळेस एकदा त्याला नारद महर्षींची भेट झाली. त्यांनी सांगितलं की आता तुझ्या पापाचा गडा भरणार, तुला आता मारावंच लागणार आहे. मग त्यावेळेस त्याला त्याच्या चुकाची जाणीव झाली आणि जाणीव झाल्यानंतर मग तो याचा पश्चाताप करू लागला. आणि त्यावेळेस त्यांनी नारद महर्षींना विचारलं की याच्या मागे काही याचं काय होऊ शकतं का, माझं पाप कसं कमी होईल. मग त्यावेळेस नारद महर्षी सांगितलं की तू तुझ्या घरी जा तुझ्या बायका पोरांना विचार, तर ते जर तुझं पाप वाटून घेत असेल तर बघ तुझं पाप कमी होत आहे. तो घरी गेला, बायकोला विचारलं. मला नारद महर्षी भेटले होते, त्यांनी असं असं सांगितलंय, माझं पाप खूप झालंय, जर तुम्ही वाटून घेतलं तर मी जगल नाही तर मला मारायला लागल. परंतु नंतर मग ते म्हणली की नाही मी कशाला घेऊ, तुम्ही माणसं मारले, तुमचं तुम्ही पाप घ्या. मुलांकडे गेले, मुलांचं तेच उत्तर, आम्ही कशाला घेऊ, तुम्ही मारले माणसं, आम्ही थोडी तुम्हाला म्हणलो तुम्ही माणसं मारा. तर त्यांनी त्याच्या घरच्यांचं पोट भरण्यासाठीच माणसं मारायचा. ते झालं. तो परत नारद महर्षी आला, रडू लागला, म्हणू लागला की आता माझं काय कोणी ऐकना, कोणीही माझं पाप आता घ्यायला तयार नाही, माझं त्याचं काय पश्चाताप काय करू ते सांगा. मग त्यावेळेस महाराज नारद महर्षी म्हणाले की तू भगवंताचं नाम घे, राम राम म्हण. तर महाराज त्यांनी एवढं पाप केलं होतं की त्याला सरळ राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, एवढं पाप केलं होतं. मग त्या नारद महर्षी सांगितलं की तू मरा मरा म्हण. मग तो 4 वेळा मरा म्हणला की 3 वेळा राम शब्द तोंडात यायचा. असं मरा 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 म्हणत म्हणत महाराज त्याचा राम झाला. आणि राम झाल्यानंतर महाराज एवढं महाराज त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं, एवढं महाराज त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं की वाल्याकुळीचा वाल्मिक ऋषी झाला. एवढं ताकद महाराज त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ताकद मारत त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये केल्या, म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आता 5 मिनटं सर्वांनी हात वरती करा. जे जे खरे खरे भगवंताचे भक्त आहे ना त्यांनी 5 मिनटं फक्त हात वरती करा. ज्याचा हात शेवटपर्यंत खाली येणार नाही तोच खरा भगवंताचा भक्त. भगवान श्रीकृष्णाचं भजन घेऊ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. भारी वाटलं का नाही? आता एक विनोद सांगतो, ज्याला कळल तोच हसणार, बाकीचे असे शांत बसून राहतील. आता एक दारुड्या होता आणि त्याची बायको होती. आता गावामध्ये कीर्तन होतं, सप्ताह चालू होता. आता दोघं जण गेले आणि तो नेमके पिऊन आलेला होता. पिऊन आला होता, दोघं जण गेले. त्याची बायको नेहमीप्रमाणे कीर्तनाला महाराजांसमोर पुढे जाऊन बसली आणि तो असा मागं एका खांबाला कोपऱ्याला टेकून बसला. आता टेकून बसला तर शांत नीट बसावा ना, कीर्तन ऐकत बसावा ना. कीर्तन ऐकत नाही बसला. त्यांनी बाजूला दारूची बाटली काढली, शेजारी ग्लास ठेवला, भरला, प्याला, पिऊन घेतली अख्खी बॉटल महाराज त्यांनी पिली. शेवटी तो असा झोपी गेला कीर्तन ऐकता ऐकता. विठोबा रखुमाई होता आलं तरी तरी त्याच्यातून झोप गेली नाही. एवढं महाराज भगवंताचं नामचिंतन चालू होतं तरी त्याची झोप गेली नाही. आणि तो झोपला तर कसा होता की आ करून झोपला होता, तोंड वासून झोपला होता. कीर्तन चालू होतं. आता ते मागून एक कुत्रं आलं त्याच्या तोंडामध्ये. ते कुत्रं आलं त्याच्या तोंडामध्ये करून गेलं आणि ते त्याला काही कळालंच नाही. कीर्तन संपलं, सर्वजण आपले जेवण खाऊन सर्वजण घरी निघाले. तो काय जेवला नाही, तो पिलेला होता. सर्वजण घरी निघाले. बायको म्हणली एकदम भारी सांगितलं कीर्तन महाराजांनी. तो म्हणला हा कीर्तन भारी झालं पण थोडं जरा खारट कीर्तन झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. असं विनोदाचा भाग एकीकडे. आता भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. आता भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाल्यानंतर आता गोकुळामध्ये आनंदाला पारावार राहिला नाही. भगवंताचं नामचिंतन चालू होतं, नुसतं भगवंताचं भजन गात होते. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, सदा नामाचे गाती प्रेमे आनंदे नाचत. सदा नाम वाचे गाती. सदा नाम वाचे गाती. सदा नाम वाचे हो सदा नाम वाच गाती गाती.
नाम वाचे गाती हो सदा नाम वाचे गाती गाती सदा नाम वाचे गाती हो सदा नाम वाचे गाती गाती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंद येनाची प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती हो होता कृष्ण कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार हो होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार हो होता कृष्णाचा अवतार अवतार होता कृष्णाचा अवतार सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. महाराज भगवंताचं नामचिंतन चालू होतं. भगवंताच्या नामामध्ये एवढे तल्लीन झाले होते लोक की महाराज नंदबाबा सुद्धा नाचत होते. आता नंदबाबाला ज्यावेळेस मुलगा झाला म्हणजे ज्यावेळेस भगवान ते कृष्णाचा अवतार झाला त्यावेळेस नंदबाबाचं वय होतं 65. तर 65 वय असताना नंदबाबाची दाढी मिशा सर्व पांढरे होते महाराज. तर ते आपोआप काळे होऊ लागले. नाचत असताना महाराज चमत्कार असा झाला की आपोआप महाराज नंदबाबाची केस काळे झाले. आता इकडं आनंद चालू होता पण तिकडं महाराज त्याचं डोकं भिनलं होतं. काय करायचं काहीच कळेना. त्यावेळेस मग त्याने असं सांगितलं की जो माझ्या वैरी म्हणजे कृष्णाला जो मारेल त्याला मी माझं अर्ध राज्य देऊन टाकणार. पण आता पुतना ते कंसाची बहीण ती म्हणली अरे बाबा कशाला अख्खं राज्य पानाला लावते. मी आहे ना, मी जाते ना. एकदम सुंदर रूप महाराज तिने धारण केलं आणि भगवंताकडे गेली. आता भगवंताकडे गेली आणि भगवंताला भेटायचं त्यावेळेस म्हणलं यशोदे पुढे आहे का बाळ तुझं, सांगितलं नाही बाळ झालं म्हणून. मग त्यावेळेस म्हणजे अगं खूप गाई गडबड होती का, कळलं नाही. कुठं आहे बाळ, ते काय आता झोपवलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण मनातल्या मनात म्हणू लागले अरे हे तर माझं बोनीचं गिऱ्हाईक आहे, हेच जर मागं पाठवलं तर कसं जमायचं. म्हणून भगवंत रडायला लागले. त्यावेळेस मग पुतनाने जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर स्तनपान करण्यास सुरुवात केली. स्तनपान करत असताना भगवान श्रीकृष्णाने डोळे लावले. त्याची बरेच काही कारणं सांगितली आहेत. आता असं सांगतात की भगवंताच्या डोळे एकामध्ये चंद्र आणि एकामध्ये सूर्य आहे. आणि त्यावेळेस असं सांगतात की एवढं गोजीरवान माझं बाळ आहे, एवढं गोजीरवान भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्याला ही विष त्यांना ही विष पाजती म्हणून आम्हाला इथं तोंडच पाहायचं नाही. म्हणून महाराज भगवंताने डोळे लावून घेतले होते. त्यासाठी अनेक भरपूर कारणं दिलेली आहेत. त्यावेळेस मग महाराज स्तनपान करण्यास सुरुवात केली. त्या स्तनपान करण्याचं कारण पण मागच्या जन्मीसुद्धा महाराज त्या पुतनेचं काहीतरी पुण्य असणार म्हणून तर तिला भगवंताला स्तनपान करण्याचं श्रेय भेटलं. परंतु आता स्तनपान करत असताना मग भगवंताने तिला गच्च पकडून धरलं. त्यावेळेस ती ओरडू लागली सोड सोड कृष्णा मला सोड. त्यावेळेस कृष्ण म्हणाले की अरे मी ते एक तर कोणाला धरत नाही आणि ज्याला धरलं त्याला तर काही सोडत नाही. शेवटी महाराज भगवंताने तिचा सूड घेतला. त्यावेळेसच महाराज तर भगवंताने तिला सोडलं, तो पण सोडलंच नाही. विठ्ठल 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 असे महाराज कित्येक राक्षस आले तरी महाराज भगवंताने त्यांचा नायनाट केला. आता महाराज भगवंत रांगायला लागले. रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी धावून धरती गवळणी धावून धरती गवळणी
खाऊन धरती गवळणी. रांगत रंगणी चोरीत रंगली. महाराज भगवंत रांगायला लागले. रांगत असताना गुडघ्यावरती रांगायला लागले. रांगण्यास सुरुवात केली. रांगायला सुरुवात केली की सुरुवात झाली ती झालीच. नंतर महाराज भगवंत चालले. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंग रंगाला तुझे रंग ते देखील गम्या साजनी, रंग रंगला ही कृष्ण तोम्या देखील असे. डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ्यात गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. आता भगवंत रांगायला लागले. रांगत असताना म्हणतात चोऱ्या सुरू झाल्या. भगवंताचं मंडळ होतं गोपाळकृष्ण मंडळ म्हणून. त्याच्यामध्ये सर्व सुदाम्या, पेंद्या, बोड्या, बाबड्या सर्व जर महाराज एकत्र आले आणि भगवंत म्हणाले, यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. आता चोऱ्या सुरू झाल्या. आता सर्व गवळणी यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला गाराने सांगू लागल्या की यशोदे काय करायचं, आम्ही राहू का नको या मथुरेमध्ये. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का जावे, राहावे का जावे. आता यशोदे माताकडे गारणं जाऊ लागला. त्यावेळेस मग यशोदे माता म्हणली, आता तुला बांधूनच ठेवते. आता महाराज शेवटी भगवंताला बांधता सोपं नाही, तरी महाराज मोठी उखळ होती त्यावेळेस. मग त्या उखळीला बांधायला गेली तर दोरीच पुरणा. अजून मोठी दोरी घेतली, परत बांधायला गेली तरी दोरी पुरणा. तरी आता कसं बस भगवंत म्हणले, आता बास हातालाही त्रास दिला तर बांधलं भगवंताला. आता बांधलं तरी भगवंत काय एका जागा थांबतात का महाराज. ती उखळ अशी आडवी पारली आणि तिला सरकत गुडघ्यावरती महाराज पुढे जाऊ लागले आणि ते तोडायला गेले. आता त्या ठिकाणी 2 झाड होते. ते झाड म्हणजे त्यांना श्राप भेटला होता आणि त्या ठिकाणी मग ते 2 भगवंत झाड झाले होते. त्यावेळेस भगवंतांनी त्या ठिकाणी ती उखळ घातली आणि भगवंत असे रांगत जाऊ लागले आणि त्या झाडापासून त्या दोरीपासून सुटका घ्यायची होती त्यांना, म्हणून ते झाड हे करायला लागले. जोरात ओढत होते महाराज. ती दोरी काय तुटणार आणि ते झाड महाराज हालायला लागलं. ती शेवटी दोरी पण तुटली आणि ते झाड पण तुटलं आणि महाराज त्या भगवंतांना पण मुक्ती भेटली. विठ्ठल 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 विठ्ठल. किती खोड्या सांगाव्या महाराज भगवंताच्या. खूप खोड्या केल्या. आता खोड्यांचं काही लिमिट असते, ती संपली आता महाराज. मग आता भगवंत आता म्हणले की काय करायचं. आता म्हणले, कृष्णा तू आता इथं थांबू नको, तू आता कुठं जा तर गाया चारायला जायला लागेल तुला आता रानामध्ये. मग त्यावेळेस सर्व गोपाळांना घेऊन भगवान श्रीकृष्ण गाया चारायला रानामध्ये गेले. आता रानामध्ये जात असताना ते पुढचं ते खूप काही झालं. आता आपल्याकडे वेळ पण नाही आहे. मग आता विठोबा रखुमाई घेतो. विठोबा रखुमाई, रखुमाई.
जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आता भगवान श्रीकृष्णाचा अवतार होणार आहे. थोडाच वेळ राहिला आपल्याकडे, थोडक्यात सांगतो. आता 4थ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात की तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. ज्यावेळेस आपण भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं भजन आपण मनापासून मनसोक्त आपण ज्यावेळेस भगवंताचं भजन करतो, ते महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंद करती घोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंदाने करती आनंद करती करते घोष होता कृष्णाचा होता कृष्णाचा घर आनंद करते घरोघर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा आता या ठिकाणी कृष्ण जन्माचा अभंग होईल आणि कृष्ण जन्म साजरा करू. कृष्ण